प्रमाणाने भरती आली होती तेव्हा देखील आपल्याला जनसागर जो आहे तो पाहायला मिळाला. आता अहोटी आलेली आहे. अहोटी आलेली असताना देखील जनसागर जो आहे तो लालबाग राजासाठी या चौपाटीवरती पाहायला मिळतो. लालबाग राजा कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सर्व भावनिक झाले. अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील पाहायला मिळाले. एक वेगळा क्षण लालबाग राजा मंडळासाठी आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आम्हा कार्यकर्त्यांसाठी हा वेगळा क्षण वेगळ्या पद्धतीचा आहे. कारण कधी असं म्हणजे आम्ही नियोजन करतोय आणि होत नाही असं होत नाही. त्यामुळे मी मगाशीच दिलगिरी व्यक्त देखील केली. परंतु लालबागचा राजा एक करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं विसर्जन थोडं उशिरा का होईना परंतु अतिशय योग्य पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही अनेक वर्ष करत आलेलो आहोत. आणि तसंच विसर्जन आता आपण थोड्या वेळात सर्व माध्यमांवरती दाखवाल. अतिशय चांगल्या नवीन पद्धतीचा तराफा बनवलेला आहे, नवीन पद्धतीची गाडी बनवलेली आहे. त्यामुळे हे शास्त्रोक्त पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने हे विसर्जन सोहळा आता थोड्या वेळात पार पडेल. तराफ्यावरती लालबागचा राजा विराजमान झाला आहे. आता विसर्जन कधी होणार आहे, किती वेळ लागू शकतो? आता ही जी